नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? पूर्वीचे भांबुर्डे आणि सध्याचे पुण्याचे शिवाजीनगर येथे पूर्वी जंगली महाराज यांचे वास्तव्य होते. श्री स्वामी समर्थांच्या अनेक कृपांकित शिष्यापैकी जंगली महाराज हे एक प्रसिद्ध असे शिष्य होऊन गेले. त्यांचे येथे 20-22 वर्ष वास्तव्य होते. जंगली महाराज म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे. येथेच त्यांचे सन 1890ला देहांत झाले, म्हणून येथील त्या मंदिराला विशेष असे महत्त्व आहे. जंगली महाराजांचे मूळ गाव होनमुर्गी हे विजापूर आणि सोलापूरच्या रस्त्यावर असलेल्या शिना नदीच्या काठी आहे. येथे 1,500 ते 2,000 हिंदू आणि मुस्लिमांची समसमान अशी वस्ती आहे. येथे कानडी आणि मराठी या दोन्ही मिश्रित भाषा बोलल्या जातात. जंगली महाराजांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बरडोली ह्या गावी आजोळी झाला. त्यांचे नाव महम्मद शाह कादरी आणि पुढे त्यांना जंगलीशाह असे संबोधू लागले. हे बालक मूळतःच तीव्र स्मरणशक्तीचे आणि अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्यांना अतिशय लवकर कानडी, उर्दू, पर्शियन यासारख्या भाषा येत असत. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्यांच्याबद्दल एक प्रकारचे कुतूहल आणि आदर वाटत असे. हा मुलगा पुढे भविष्यात कुणीतरी बुद्धिवंत होईल अशा तऱ्हेचे त्यांच्याबाबत बोलले जात असे. पुढे जंगली महाराज हे अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटमध्ये ताहेर शाह कादरी यांच्या पाठशाळेत त्यांनी प्रवेश मिळविला. ताहेर शाह कादरी हे त्यावेळेला मंत्र तंत्र विद्येमध्ये अतिशय पारंगत होते. त्या विद्येच्या साहाय्याने ते देवदेवतांना आपल्या अंकित ठेवत असत. असा त्यांचा नावलौकिक अक्कलकोट आणि अक्कलकोटच्या परिसरात पसरलेला होता. त्या दरम्यानच तेथे श्री स्वामी समर्थ हेही अक्कलकोटातच वास्तव्याला होते. जंगली महाराज अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या समवेत त्यांच्या सेवेशी 2 महिने राहिले. ह्या 2 महिन्याच्या कालावधीत जंगली महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्या दोघात अनेक गुह्य गोष्टीवर चर्चा झाल्या. पुढे श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद घेऊन ते जमखंडीला आले. जमखंडीला जेव्हा पोहोचले तेव्हा श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन ह्या जमखंडीच्या सरदाराने त्यांचे शाही स्वागत केले. तेथून पुढे ते कुरुंदवाड येथे गेले. कुरुंदवाड येथे रखमाबाई गाडगीळ ही त्यांची पट्टशिष्या लाभली. त्या पट्टशिष्येच्या मुलास त्यांनी जीवदान दिले व तिथून पुढे ते पुण्याकडे प्रस्थान करते झाले. जंगली महाराजांचे सुरुवातीस पुणे येथे कसबा पेठेतील तोफखाना मशिदी समोरच्या छोट्याशा जागेत वास्तव्य होते. परंतु त्यांच्या सेवेची कीर्ती ऐकून अनेक दिग्गज त्यांना भेटण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. त्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सुधारक गोपाळ गणेश आगरकर, जमखंडीचे श्रीमंत
आप्पासाहेब पटवर्धन आदी अनेक मान्यवर विविध क्षेत्रातले तज्ज्ञ त्यांना भेटण्यासाठी येत असत व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत. जंगली महाराजही त्यांना यथोचित मार्गदर्शन करीत असत. अशाच ह्या कालावधीत जानेवारी 1890 जंगली महाराज आजारी पडले आणि पुढे 4 एप्रिल 1890 त्यांनी आपला देह ठेवला. त्या काळात जंगली महाराजांनी खूप मोठे सामाजिक काम केले. तेव्हा बोकडबळी देवदेवतांसमोर देण्याची अनिष्ट प्रथा मोठ्या प्रमाणात होती. ती प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. शिवाय अश्लील स्वरूपाची बिभत्स शृंगारिक नाटके मोठ्या प्रमाणात दाखविली जात असत, केली जात असत. तसेच तमाशे जलसे सुद्धा होत असत. ह्या दुष्ट आणि अनिष्ट प्रवृत्ती बंद करून मात्र त्यांनी चांगल्या गोष्टींना म्हणजे तमाशे, नाटके यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.